नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाम महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा ग्रंथ आपण पाहतो। या ग्रंथाचं हे 5वं प्रकरण सुरू झालेले कालपासून। या प्रकरणाला नाव देत आहेत ज्ञानोबा सच्चिदानंद पदत्रय विवरण। सच्चित आनंद स्वरूप असं जे ब्रह्माचं किंवा आत्म्याचं स्वरूप आहे त्या 3 पदांचं वर्णन करतायत ज्ञानोबा। काल या प्रकरणाची पहिली ओळी आपण पाहिली। या पहिल्या ओळीमध्ये ज्ञानोबांनी आपल्याला आता या 3 पदांचा अर्थ आणि त्या 3 पदांना आणि त्याच्या विरुद्ध असलेल्या अर्थाच्या 3 पदांना ज्ञानोबा आत्म्याच्या ठिकाणी किंवा ब्रह्माच्या ठिकाणी हे काही नाही असं सांगून राहिले। कालची ओळी अशी होती सत्ता प्रकाश सुख। सत्ता प्रकाश सुख या तिही 3 गुणे लेख। जेशे विखपणेची विख विखा नाही। या ओळीमधून ज्ञानोबांनी आपल्याला असं सांगितलं की सत्ता प्रकाश आणि सुख। सत्ता म्हणजे सत, प्रकाश म्हणजे चित आणि सुख म्हणजे आनंद। सत चित आनंद या 3 पदांच्या ऐवजी त्यांचं भाषांतर ज्ञानोबांनी केलेलं आहे सत्ता प्रकाश आणि सुख। सच्चिदानंद ज्ञानोबा सांगतायत या 3 पदांना ज्ञानोबांनी या ठिकाणी जे आपण ब्रह्माला किंवा आत्म्याला ही 3 पद लावतो आणि आत्मा हा सच्चिदानंद स्वरूप आहे असं वारंवार म्हणतो, त्याचं निराकरण केलेलं आहे ज्ञानोबा। ज्ञानोबा म्हणतात सच्च्या विरुद्ध जे असत असत, प्रकाशाच्या म्हणजे चित्तच्या विरुद्ध जे जड आहे आणि सुखाच्या विरुद्ध म्हणजे आनंदाच्या विरुद्ध जे दुःखरूप आहे म्हणजे असत जड आणि दुःखरूप ही या 3 पदांच्या उलट अर्थाचे 3 पद आहेत। ज्ञानोबांना आता असं सांगायचं होतं या पदातून की त्या आत्म्यामध्ये असत नाही, त्या आत्म्यामध्ये जडत्व नाही, जड नाही, तो आत्मा दुःखदायक नाही हे दर्शवण्यासाठी ज्ञानोबा म्हणतात हे सत
चित्त आणि आनंद 3 शब्द घ्यावे लागले. काय नाहीये ते सांगण्यासाठी हे शब्द घेतले. वास्तविक हे त्यामध्ये हे नाहीये त्याच्या स्वरूप, कारण हे त्याच्या सापेक्ष हे दुसरे शब्द येतात. आत्म्यामध्ये असा सापेक्षता भाव नाही. आत्मा सतही नाही असतही नाही, तो सत असत याच्या पलीकडचा आहे. आत्मा प्रकाशमान म्हणजे चित स्वरूपही नाही आणि तो जडही नाही, तो चित जड यांच्या पलीकडचा आहे. त्यानंतर तिसरं जे पद आहे ते आनंद किंवा सुख याच्या उलट दुःख. तेव्हा तो आनंद, तो आत्मा दुःख स्वरूपही नाही आणि आनंद स्वरूपही नाही. हा मोठी क्रांती ही हे सांगण्यामध्ये ज्ञानोबांनी फार मोठा पराक्रम केला. कारण हे वैदिक कालापासून चालत आलेलं जे 3 पदांचं आरोपण आहे आत्म्यावर. आत्मा कसा? आत्मा सच्चित सुख किंवा सच्चिद आनंद स्वरूप आहे, असं जे आम्ही सतत म्हणत आलो. अरे पण तुम्ही त्या सच्चिद आनंद स्वरूप असलेल्या त्या आत्म्यामध्ये ही 3 पद जी लावली तुम्ही, ती कुठे लावली, कुठे चिटकवली त्याला? जसे काल तुम्हाला सांगितलं, जसे एखाद्या माणसाला नावं दिली जातात, कोणी त्याला काका म्हणतो, कोणी बाबा म्हणतो, कोणी मामा म्हणतो, त्याचा दादा म्हणतो, किंवा आणखी काही दुसरी नावं देतात. कोणी त्याला दत्तू म्हणतो, कोणी त्याला गणेश म्हणतो, कोणी त्याला काय म्हणतो, अशी नावं देतात. ही नावं त्या जड पदार्थाला देतात तुम्ही, देहाला. आहे की देहाला ती नावं शोधतात. जर हाक मारली त्या नावाने तर तो ओ देतो. आत्मा तसा जड आहे का? आत्मा तसा देह आहे का? आत्मा देह विवर्जित आहे, त्याला कुठले अवयव नाही. कालच आपण पाहिलं, तो निरवयव आहे. त्याला नाक नाही, कान नाही, डोळे नाही, हात नाही, पाय नाही, तोंड नाही, काहीच नाही त्याला. एवढंच काय, ती जी आतली इंद्रिय आपली मन, बुद्धी, चित्त, अहम, ही त्याला नाही. मग असा जो आत्मा आहे ज्याला कुठलाही देह नाही, काहीच नाही, त्याला तुम्ही नाव कुठे देता? म्हणून आत्म्याला दिलेली ही नावं तुम्ही जी देतात ती केवळ तुमचा एक भाव आहे. तुमच्या अंतःकरणामध्ये त्या आत्म्यासंबंधी काही प्रेम आहे म्हणून कुठेतरी चिटकवतात, परंतु ती आत्म्यामध्ये जात नाही. आत्मा तसा नाही. आत्मा याहून फार वेगळा आहे. आत्मा देहात तर असतो, पण तू देहाशी असं नसतो, असं आपण कितीतरी म्हटलेलं आहे. तो या जगात आहे, पण तो जगापासून विभक्त आहे, अलग आहे. तेव्हा असं जे आत्म्याचं स्वरूप आहे, त्या आत्मस्वरूपाला तुम्ही दिलेली ही नावं तो स्वीकारत नाही. तुम्ही म्हणा त्याला काही म्हणा, आणखी 10-15 नाव. काल तुम्हाला मी सांगितलं ना की भगवान विष्णूला 100,000 नाव आहेत. विष्णू सहस्र नाव, दत्ताला 1000 आहे, शंकर भगवंताला 1000 आहे, देवींना 1000 नाव आहेत, ललिता सहस्रनाम म्हणून आहे. आता ही 1000 नावं त्या देव देवतांना तुम्ही देता, कुठलं नाव त्यांचं धारण करणार त्या? हा तो नाव देणाऱ्या भक्ताचा भाव असतो, त्याच्या पलीकडे काहीही नाही. भगवंताला अथवा देवदेवतेला ही नावं कुठेही नाहीत. हे काल आपल्याला या पहिल्या ओळीमध्ये ज्ञानोबा सांगतात. तेव्हा ज्ञानोबांनी काल उदाहरणे असं दिलं, जैसे विखपणेची विख विखा नाही,
विष जसं असतं, तुम्ही विषाला विष का म्हणता? विषाला विष का म्हणता? तुम्हाला मारले का त्याने? विष मारक आहे, हे खरं. विष मारक आहे आणि म्हणून त्याला तुम्ही मारक म्हणता. पण तुम्हाला काही दिलं का त्रास त्याने? मग तुम्ही त्या विषाला विष म्हणता, मारक म्हणता. ते दुसऱ्यांसाठी म्हणता, कारण तुम्ही दुसऱ्यांचं पाहिलेले, त्या विषाने दुसरे मेलेले, त्या दुसऱ्यांच्या मरणावरून तुम्ही ठरवलं की हा जो पदार्थ आहे हा मारक आहे. तात्पर्य असं की ही जी नावं आम्ही घेतो, ही नावं दुसरा त्याचा प्रतिशब्द, प्रति जो अर्थ असतो त्याचा अर्थ दाखवण्यासाठी आम्ही ही नावं घेतो, असं ज्ञानोबा आपल्याला सांगणार आहे. आज आपल्याला ही जी दुसरी ओवी आहे या 5व्या प्रकरणाची, ती दुसरी ओवी बघा आता कशी. उदाहरण देऊन दिली. आता ज्ञानोबांची ही फार मोठी सुंदर अशी निवेदन शैली आहे. इतका कठीण विषय हा सच्चिदानंद पदत्रय विवरणाचा, आत्म्याचा, पण ते ज्या वेळेला उदाहरण देतात, दृष्टांत देतात, त्या दृष्टांताने तो विषय इतका सोपा करून टाकतात. बघा आता ह्या पहिल्या ओळीवर ज्ञानोबा दृष्टांत देऊन झाले. दुसरी ओवी अशी आहे, काय म्हणतात, कांती काठिण्य कनक. कांती काठिण्य कनक तिन्ही मिळवणी कनक एक. तिन्ही मिळवणी कनक एक. द्राव गोली पियुख. पियुखची जी दोन दृष्टांत दिले, एकेका ओळीमध्ये दोन दोन दृष्टांत देण्यात येतात. पहिला दृष्टांत असा आहे कांती. कांती म्हणजे तेज, चमक, त्याला कांती म्हणतो. काठिण्य, काठिण्य म्हणजे कडकपणा. आणि कनक, तिसरा शब्द आहे कनक. कनक म्हणजे सोनं. सोन्याला कनक म्हणतात बरं का. तेव्हा हे जे कनक असतं, हे जे सोनं असतं ना, या सोन्याला कांती असते. कांती म्हणजे तेज असतं ना, चमकतं ते, पिवळं पिवळं धमक चमकतं ते, म्हणून त्याला कांती आहे, चमक आहे. शिवाय ते सोनं कसं असतं, कठीण असतं, टणक असतं, मऊ असतं का ते कापसासारखं. सोनं टणक असतं, तेव्हा त्याला चमक असते, त्याला कठीणपणा असतो आणि ते सोनं असतं. आता 3 शब्द वापरूया पाहतो. कांती, काठिण्य आणि कनक. तिन्ही मिळवणी कनक एक. या तिघांना एकत्र करून आपण काय म्हणतो, सोनं म्हणतो, कनक म्हणतो. हे तर खरं की नाही. सोनाराकडे गेला तुम्ही, सोनारा घेऊन हे सोनार दादा, सोनार दादा, आम्हाला सोनं दे, पण ते काठिण्य आणि ते कांती देऊ नको. पुढे का कसलं सोनं मागता मग तुम्ही? हे बाबा तसं सोनं काय आमच्याकडे नाही, जा कुठे मिळत असेल तर पहा. कारण कुठे गेला तरी सोन्याला हे 3 प्रकार आहेत.
त्याच्यामध्ये रंग असतो, कांती म्हणजे प्रकाश असतो, चमक असते, त्याला किंवा धमक असतं. ते चमक आहे, कठीण असतं, ते टणक असतं ते, आणि ते सोनही असतं. तर हे 3 गुण जे आहे सोन्याचे, हे एकत्र असतात. त्याचे त्यातला कुठलाही गुण तुम्हाला वेगळा करून घेता येणार नाही. तुम्ही जर म्हटलं आम्हाला नुसतं सोनं द्यावं, हे 2 नका, म्हणाल असं वेळासारखे काय करतो, हो ते 3 एकत्र येत ना, त्यातलं काठीने काढता येणार नाही, त्यातलं चमकही काढता येणार नाही, आणि तुला घ्यावं लागेल सोनं एकत्र. किंवा दुसरं उदाहरण देतात. दुसऱ्या उदाहरणामध्ये द्राव गोडी पियुख, द्राव गोडी पियुख, पियुखाची जेवी. आता ध्यानवंतात, द्राव, द्राव म्हणजे पातळ, द्रव, द्रवापासून द्राव शब्द झालेला आहे. द्रव म्हणजे पातळ असतं ते. आणखी कसं असतं ते, गोड आहे, गोडी, पातळ आहे, गोड आहे, आणि त्याला आम्ही पियुष म्हणजे, पियुष म्हणजे अमृत म्हणतो. हे जे अमृत असतं, ते अमृत पातळ असतं, ते गोड असतं, आणि ते अमृत असतं. हे जे अमृताचे 3 गुण आहेत, ते 3 गुण त्या अमृतामध्ये एकत्र आहेत. तुम्ही जर म्हटलं बा आम्हाला फक्त अमृत द्या, तो द्रवपणा नको, आणि त्याचा तो गोडपणा नको, करून द्या. तुम्हाला जर अमृत घ्यायचं असेल तर त्या अमृताचा तो पातळपणा घ्यावाच लागेल, तर ते पातळ आहे. पुन्हा त्यात गोडी आहे, ती गोड घ्यावाच लागेल तुम्हाला, आणि ते अमृत आहे. तेव्हा अमृताचे हे जे 3 गुण आहेत, ते 3 एकत्र आहेत. तसा हा सच्चित आनंद, हा 3 शब्दांचा प्रयोग आम्ही आत्म्यावर करतो किंवा ब्रह्मावर करतो. ब्रह्म कसा आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे. आत्मा कसा आहे, सच्चित आनंद स्वरूप आहे. पण हे जे 3 शब्द आम्ही वापरतो, ते 3 शब्द अशाच प्रकारचे, अशा प्रकारचे म्हणजे आता थोडासा फरक झाला बरं का याच्यामध्ये. तसा आता दिलेलं उदाहरण ज्यातले जे दृष्टांत आहेत, त्यामध्ये ही जी 3 पद वापरली ज्ञानोबांनी प्रत्येकामध्ये, ती 3 पद वेगवेगळी करता येणारी नाही, अशी वापरली ना. पण सच्चित आणि आनंद ही जी 3 पद आहेत, ती वेगवेगळी आहेत. अर्थात जे सत आहे तेच चित आहे, आणि तेच आनंद स्वरूपही आहे. जे सत आहे, सत म्हणजे अखंड राहणार, जे चित आहे म्हणजे चित स्वरूप आहे, म्हणजे ते सुख स्वरूप आहे. आपलं ते चित स्वरूप आहे, म्हणजे चितला काय शोध वापरला, प्रकाश शब्द वापरलेला आहे. ते जे चित स्वरूप आहे, प्रकाश स्वरूप आहे, आणि जे सुख स्वरूप आहे, ही 3 पद वेगळे आहेत खरी, परंतु आत्म्याचं जे स्वरूप आहे ते संपूर्णतः एकच एक आहे. त्याच्यामध्ये अशी वाटणी नाही. आत्म्याला तुम्ही असं विभागून टाकता येत नाही तुम्ही अशा 3 पदांनी, की आत्म्याचा हा जो भाग आहे ना, तो सत्स्वरूपाचा आहे, हा जो भाग आहे ना तो चित स्वरूपाचा आहे, हा जो भाग आहे ना तो आनंद स्वरूपाचा आहे,
असं आत्म्याचं विभाजन करता येत नाही. आत्मा अखंड एक रूप आहे. मग सांगा तुम्ही आता कुठल्या भागाला तुम्ही ते सत, कुठल्या भागाला तुम्ही ते चित आणि कुठल्या भागाला आनंद सुख ही पद चिटकवता सांगा बरं. जसं दुधामध्ये किंवा त्या अमृतामध्ये पातळपणा आहे, गोडी आहे आणि अमृत आहे किंवा ते दूध आहे, तर हे तिन्ही जी पद आहे ती एकत्र आहे तिथं. तस त्या आत्म्यामध्ये ती ही तीन पद सच्चित आनंद ही तीन पद कुठे तुम्हाला एकत्र सापडतील? कुठे सत आहे, कुठे चित आहे, कुठे आनंद स्वरूप आहे. तेव्हा सच्चित आनंद स्वरूप हे म्हणण्यासाठी आम्ही म्हणतो, परंतु आत्म्याचं जे स्वरूप आहे ते संपूर्णतः एक आहे. एक अखंड तो एकच एक आहे. त्याला एक सुद्धा म्हणता येत नाही. एक ही संख्या आहे आणि म्हणून संख्येमध्ये सुद्धा एकत्व जे आहे ते एकत्व त्या आत्म्याला लावता येत नाही. म्हणून आत्म्याला एक सुद्धा म्हणता येत नाही. तो एक आणि अनेक यांच्या पलीकडचा आहे. संख्यातीत आहे, संख्येच्या पलीकडे आहे असं नेहमी आम्ही. तेव्हा अशा प्रकारे ह्या तीन दृष्टांतांनी आपल्याला ज्ञानोबाने असं दाखवून दिलं की ही सोन्याचं जे उदाहरण घेतलं त्या सोन्यामध्ये चमक, काठिण्य आणि ते सोनं हे जसे एकत्र सापडतात एक आहे, किंवा अमृतामध्ये पातळपणा, गोडी आणि ते अमृत तसं एक आहे. हा एकी भाव जो आहे तो महत्वाचा आहे. आत्मा ब्रह्म तसं ते एक आहे, एकच एक आहे. अशा त्या आत्म्याला तुम्ही मग सत म्हणा, चित म्हणा, आनंद म्हणा. तेव्हा हा जो भेद पदांनी आपण दाखवतो तो भेद आत्म्याला लागू नाही. आत्मा जो आहे तो तसाच आहे. त्याला कुठल्याही पदाने काही संबोधा, ती पद आमची आहेत, आम्ही लावलेली असतात. त्याच्यामध्ये कुठलाही शब्द नाही, कुठले अवयव नाही, कुठलं शरीर नाही असं ज्ञानोबा म्हणतात. दुसरा दृष्टांत देतात ज्ञानोबा. हा दृष्टांत झाल्यानंतर दुसरा दृष्टांत असा आहे, उजाळ, उजाळ, धृती, धृती, मार्दव या तिही या तिन्ही मुनीव हे देखिजे सावेव कापुरी एकी, हे देखिजे सावेव कापुरी जेवी. या ठिकाणी कापराचं उदाहरण घेतले ज्ञानोबाने. कापराची वडी, ही जी कापराची वडी असते ना ज्ञानोबा म्हणतात ती उजाळ असते. उजाळ म्हणजे पांढरी शुद्ध, शुभ्र, प्रकाशमान, पांढरी, पांढरा असतो कापूर, कापूर ना. तेव्हा उजाळ म्हणजे शुभ्रता, शुभ्र असतो तो, पांढरा असतो. आणखी कसा धृती, धृती म्हणजे सुगंध असतो, त्याला वास असतो. कापराला वास असतो ना कापराचा, तो पांढरा आहे, तो सुगंधी आहे, सुगंध आहे त्याच्यामध्ये. आणि तिसरा जो गुण आहे त्याचा मार्दव, मृदुता, मऊ असतो तो टणक लागत नाही, हाताला मऊ लागतो कापूर. मृदुता, मार्दव त्याला म्हणतात. तेव्हा हे जे तीन गुण आहेत कापराचे कोणते? उजाळ, धृती, मार्दव. उजाळ म्हणजे शुभ्रता, धृती म्हणजे सुगंध आणि मार्दव म्हणजे मऊपणा. हे जे कापराचे तीन गुण असतात, या तीन पदांनी आम्हाला असं सूचित केलेलं आहे
की कापूर कसा नाही, मग कापराला आम्ही असं का म्हणावं की उजाळ धृती मार्गव, तो असा का म्हटला जातो? कारण त्याच्यामध्ये त्याचे विरोधी धर्म नाही येते. कोणते ते सांगतात ज्ञानोबा. तोच कापूर जो आम्ही उजाळ म्हटला म्हणजे शुभ्र म्हटला, तो काळा आहे का? काळेपणा आहे का त्याच्यामध्ये? काळेपणा नाही. त्याच्यामध्ये धृती आहे म्हणजे सुगंध म्हटला आम्ही. मग त्याच्यामध्ये दुर्गंध आहे का? नाही. मग त्याच्यामध्ये आम्ही मार्दव म्हटलं, मऊपणा म्हटलं, मग तो कठीण आहे का? नाही. तर हे त्याच्या विरोधी जे गुण आहेत ते त्यात नाही, म्हणून आम्ही हे 3 गुण त्या कापराला लावले असं म्हणून आहे. कापराला आम्ही असं का म्हणावं? हो, कापूर किती पांढरा स्वच्छ हो, काय सुगंधी हो, काय मऊ हो, असं का म्हणावं? कारण त्या कापरामध्ये काळेपणा नाही, दुर्गंध नाही आणि तो कठीण नाही, म्हणून त्याला आम्ही हे 3 विशेषण लावली, 3 पद लावली. तसा हा जो आत्मा आहे त्या आत्म्याला तुम्ही सच्चिदानंद का म्हणता? कारण त्या आत्म्यामध्ये असत नाही. सत जे आहे त्याच्या उलट असत आहे. सत म्हणजे जे अखंड राहतं त्याला सत म्हणतात. चित म्हणजे जे प्रकाशमान आहे त्याला चित म्हणतात. ते अचित आहे, जड आहे का? आत्मा जड नाही. आणि नंतर आनंद स्वरूप आनंद सुख आहे त्यात. मग आत्म्यामध्ये दुःख असतं का? नाही. मग आम्हाला हे सांगण्यासाठी आम्ही हे सच्चिदानंद पद लावलेलं आहे आत्म्याला. सच्चिदानंद आम्ही आत्म्याला का म्हणतो? कारण आत्म्यामध्ये असत नाही, जड स्वरूप नाही आणि दुःख स्वरूप नाही. असत, जड आणि दुःख हे त्या सच्चित आनंद या शब्दाचा विरोधी भाव आहेत. हे विरोधी भाव त्या आत्म्यात नाहीत हे दाखवण्यासाठी आम्ही सच्चित आनंद म्हणून त्याला संबोधतो. सच्चित आनंद आणि असत, जड आणि दुःख हे विरोधी एकमेकांचे शब्द आहेत, विरोधी भाव आहे. जर हे भाव आत्म्यात नाही तर हे भाव आत्म्यात नाही. असं काय का त्याच्यामध्ये? म्हणे नाही. जड भाव आहे का आत्म्यात? नाही. दुःख आहे का आत्म्यात? नाही. मग हे जर 3 नाहीये तर मग हे 3 नाही. चला, मग आत्मा कसा आहे? शुद्ध आहे. त्याच्यामध्ये सतही नाही, चितही नाही, आनंद आहे. हे ज्ञानोबांनी काय मोठ्या युक्तीने दाखवलेलं बाबा. जे आपण वारंवार सारखं आत्म्याला सच्चिदानंद स्वरूप आत्मा, सच्चिदानंद स्वरूप आत्मा, सच्चिदानंद, तर आत्म्याचं हेही स्वरूप नाहीये बाबांनो. आत्मा अखंड जो असा आहे की त्याला काहीच बिलगत नाही ना. कुठले नाम त्याला लागत नाही, कुठलाही आरोप त्याच्यावर करता येत नाही, कुठलाही गुण त्याला चिटकवता येत नाही. असा तो निर्गुण निराकार असा आत्मा आहे ना. मग त्याला तुम्ही 3 पद लावून वारंवार का संबोधता? असं ज्ञानोबा म्हणून त्या आत्म्याचं जे स्वरूप आहे ते ओळखा. आत्मा सत्य नाही, चित्त नाही, आनंद स्वरूपही नाही. असं ज्ञानोबा सांगत. ही झाली 3री ओवी. आता 4थ्या ओवीमध्ये दृष्टांत आहे. अजून 4थ्या ओवीचा दृष्टांत देतात ज्ञानोबा. अंगे कीर उजाळ
की उजाळ तोची मवाळ का दोन्ही ना परिमळ मात्र ये. पुन्हा त्याच कापडाचं उदाहरण घेतलंय ज्ञानोबांनी. बघा, कापडाचं उदाहरण घेऊन पुन्हा आणखी वेगळ्या तऱ्हेनं समजून सांगतायत ज्ञानोबा. काय युक्ती ज्ञानोबांची. अहो, जी विशेषण किंवा जी पद घेऊन एकदा एक दृष्टांत दिला, त्याच पदांचा उपयोग करून दुसरा दृष्टांत ते कसा देतात बघा. आता महान कर्तव्यारी ज्ञानोबांची हे चातुर्य आहे. बघा काय म्हणतात ते. अंगे कीर उजाळ. अंगे म्हणजे अंगाने, कीर म्हणजे खरोखर. अंगाने खरोखर उजाळ आहे. कोण? कापूर. उजाळ म्हणजे पांढरा आहे ना. उजाळ, उजाळा दिला त्याला आपण म्हणतो ना. उजाळ, उजाळ म्हणजे पांढरा. पुष्कळ वेळा म्हणतात का मुली पाहिली का तुम्ही? हो ना. कशी वाटली तुम्हाला? उजाळ वाटली का? उजळी आहे ना थोडीशी, का काळी आहे? पुष्कळ वेळेला हे उजाळ शब्द आपण वापरतो मुलांना मुलींना. उजाळ म्हणजे पांढरा. ज्ञान म्हणतात हा जो कापूर आहे तो अंगाने कसा आहे? उजाळ आहे, म्हणजे पांढरा आहे, स्वच्छ आहे, शुभ्र आहे, पांढरा आहे, उजाळ. की उजाळ तोची मवाळ. जो पांढरा आहे ना कापूर, तोच मृदू पण आहे, मवाळ आहे. मवाळ म्हणजे मृदू, मऊ, चिकना लागतो, मऊ. म्हणजे जो कापूर आम्ही पाहतो तो पांढराही आहे, आणि जो पांढरा आहे ना तोच आणखी मऊ मऊ पण लागतो, हाताला चिकना लागतो, मऊ आहे. का दोन्ही ना परिमळ मात्र जे. आता जो उजाळ आहे आणि जो मृदू आहे तो सुगंधी आहे ना, तर दुसरा कोणी दुसरा आणखी सुगंधी नाही. म्हणजे जो कापूर आम्ही पाहून राहिलोय तो पांढरा स्वच्छ दिसतोय. जो कापूर आम्ही हातात घेतलेला तो मृदू लागतोय, मऊ लागतोय. आणि जो मऊ आणि शुभ्र आहे तो सुगंधित पण आहे, सुगंधही तोच आहे. आता हे जे 3 पद आहेत त्यातले हे असे वेगळे वेगळे करता येतील का? तर नाही. तसं सच्चित आनंद ही पदही वेगळी करता येत नाही आत्म्यामध्ये. जर तुम्ही आत्म्याला ती पद लावणार असाल, जे सत आहे तेच चिताही असत. सत म्हणजे जे अखंड राहतं त्याला सत म्हणतात. चित म्हणजे जे प्रकाश स्वरूप असतं तेच चित असतं, आणि जे आनंद स्वरूप आहे तेच सुख स्वरूप आहे. तेव्हा जे सुख, जे सत, चित, आनंद ही 3 पद तशी दिसायला 3 वेगळे दिसतात, परंतु जे सत आहे तेच चित असतं, जे चित असतं तेच आनंद स्वरूप असतं, असं ज्ञानोबा या कापडाच्या उदाहरणावरून सांगून राहिले. तेव्हा ज्ञानोबांनी ह्या 4 दृष्टांतातून आपल्याला आत्म्याच्या या 3 पदांचं विवरण विशिष्ट पद्धतीने करून दाखवलं. ज्ञानोबा म्हणतात 5व्या ओळीमध्ये, आता पुन्हा तो दृष्टांत आहे तो चालू आहे. ऐसे एके कापूरपणी. ऐसे एके कापूरपणी तिनी ये तिनी उणी. तिनी ये तिनी उणी या परी आठणी सत्ताधिकांची. आता ही ओळ मात्र ज्ञानोबांनी कापडाची तर घेतली, परंतु ज्ञानोबांनी काय सूचित केलं बघा आता याच्यामध्ये.
ऐसे एके कापुरपणी, अशा त्या कापुरामध्ये, कापुरपणी म्हणजे कापूरपणात, ज्या कापूरपणामध्ये आम्ही शुभ्रता, मार्दवा आणि सुगंधता पाहिली एकत्र, अशा त्या कापराचं ज्ञान म्हणतात. त्या कापराच्या ठिकाणी त्याच्या विरोधी दुसरे धर्म दिसतात का? म्हणतात पा ऐसे एके कापुरपणी तिन्ही ये तिन्ही गुणी, हे तीन गुण त्यात नाहीयेत. असा कापूर तुम्हाला दिसतो का? नाही. म्हणजे कसा? हे तीन गुण त्यामध्ये नाही. म्हणजे कोणता? जो शुभ्र आहे ना तो काळा दिसतोय, जो मृदू आहे ना तो कठीण वाटतोय, आणि जो सुगंधी आहे ना तो दुर्गंधयुक्त वाटतो. मग हे त्याचे जे तीन विरोधी भाव आहेत, विरोधी गुण आहेत, ते कापडामध्ये दिसतात का? म्हणे नाही. मग ते विरोधी तीन गुण जर कापडात नाही नसतात, ते दाखवण्यासाठी आम्ही हे तीन गुण वापरलेले आहेत. आम्ही त्याला सुगंधी म्हणतो का? दुर्गंधी नाही म्हणून. आम्ही त्याला मृदू म्हणतो कारण तो कठीण नाही म्हणून. आणि आम्ही त्याला सुगंधी, मृदू म्हणजे कठीण नाही, आणि तो पांढरा आहे तो काळा नाही, हे दाखवण्यासाठी आम्ही हे तीन शब्द वापरलेले. बरं, त्याप्रमाणे सत्ता, प्रकाश आणि सुख म्हणजे काय? सच्चित आनंद. सत्ता, प्रकाश आणि सुख म्हणजे सत, चित आणि आनंद, या तीन पदांनी आत्म्याची जी विरोधी अशी विशेषण आहेत ती आत्म्यामध्ये नाहीत, हे दाखवण्यासाठी आम्ही ही तीन पद वापरतो. असं ज्ञानोमत होणार आहे. या तीन पदांनी असत, जड आणि दुःख ही जी विरोधी पद आहे ती त्या आत्म्यात नाहीत, हे दाखवण्यासाठी आम्ही सच्चित आनंद ही पद वापरतो. पण ती जी नाही ती तर नाहीतच, पण ही त्यात नाही. आत्मा असा असंग आहे, कुठल्याही पदाला शिवत नाही, असं शेवटी ज्ञान आपल्याला सांगतात. असं का म्हणता हो आत्म्याला तुम्ही? आता कोण प्रश्न विचारतो. ज्ञानोबा, आम्ही जर आत्म्याला सच्चित आनंद स्वरूप म्हटलं तर त्यात काय वावग झालं? का म्हणू नये? कारण आत्मा ही वस्तू नाही, तो वाच्य नाही, वाच्य वाचकता त्यामध्ये नाही. आत्म्याला सांगण्यासाठी आमच्याजवळ तो पदार्थच नाहीये. जसं आता एक आम्ही कडी साखर घेतली, हा पदार्थ आहे. हा पदार्थ पांढरा आहे, गोड आहे आणि टणक आहे, दिसतोय तो. आणि म्हणून हे तिन्ही पदार्थ तिन्ही पद त्याच्यामध्ये आहे. पांढरी आहे, गोडी पण आहे आणि टणक पण आहे. पण हा प्रत्यक्ष आम्हाला वाच्य पदार्थ म्हणजे वाणीनं दाखवता येणारा पदार्थ आहे. वाच्य आहे, हा वाणीचा विषय आहे म्हणून वाच्य. वाणीचा जो विषय असतो त्याला वाच्य म्हणतात. तसा आत्मा वाणीचा विषय नाही. ही साखर जशी आम्हाला बोलून दाखवता येते आणि प्रत्यक्ष आणून दाखवता येते, तसा आत्मा दाखवता येत नाही. तो प्रत्यक्ष दाखवता येणारच नाही, कारण तो प्रत्यक्षाचा विषयच नाहीये. परंतु तो वाणीचाही विषय नाही ना, बोलण्याचाही विषय होत नाही ना तो आत्मा, म्हणून तो वाचक नाही. म्हणून वाच्य वाचकता हा जो गुणधर्म असतो पदार्थांचा, तो आत्म्यामध्ये नाही.
हे थोडस कठीण आहे, आता हे शास्त्रीय आत्म्यामध्ये आपल्या शब्दांनी त्याचं वर्णन करून दाखवता येत नाही असं ज्ञानोबा सांगून राहिले. बाकी जगातल्या सगळ्या पदार्थांचं, अनेक पदार्थांचं वर्णन आपण आपल्या भाषेतल्या शब्दातून करून दाखवतो, परंतु आत्मा हा असा काही आहे विचित्र की त्या ठिकाणी आमची भाषा, आमचे शब्द, आमची वाणी जाऊ शकत नाही, पोचू शकत नाही तिथं. पण वाणीच्या पलीकडे, शब्दांच्या पलीकडे, म्हणून त्याच्यामध्ये वाच्यवाचकता नसल्यामुळे, म्हणून आम्ही त्याला ही जी पद आहे ती पद लावू नका त्याला, म्हणून आम्ही सांगतोय त्याला मला तो या सच्चित आनंद या पदांनी कधीही व्याप्त होणार नाही. ती पद तो कधी ग्रहण करू शकत नाही, कारण तो आत्मा निर्लिप्त, अलिप्त, स्वच्छ, असंग असा आहे. तो कशाने लिप्त होत नाही, कशाने पकडला जात नाही, कुठल्याही संगात येत नाही. संग म्हणजे संगती, म्हणून तो असंग आहे. मग अशा त्या आत्म्याला तुम्ही कशासाठी नाव देता, असं ज्ञानोबा म्हणतात. जो असा शब्दांच्या पलीकडचा आहे, वाणीच्या पलीकडचा आहे, भाषेच्या पलीकडचा आहे, मग त्याला तुम्ही भाषेमध्ये कशाला आणू इच्छिता? आणि मग लोक काय समजतील माहिती का? आत्म्याला जर तुम्ही भाषेमध्ये आणलं, तुम्ही असं सर्रास म्हणायला लागला की आत्मा सच्चिदानंद स्वरूप आहे ना, आत्मा असा आहे ना, असा आहे, तसा आहे, तसा, मग इतर जगातले जसे विषय, अन्य विषय आहेत ना, तसा एक तो विषय होऊन जाईल तो वापरायचा. आत्मा तसा नाही. आत्मा जगातल्या कुठल्याही विषयासारखा नाही, कुठल्याही पदार्थासारखा नाही. मग तुम्ही त्याला जगातल्या इतर पदार्थांप्रमाणे नाव देऊन कशाला वागवता, कशाला संबोधता त्याला, असं ज्ञानोबांचं म्हणणे. खऱ्या आत्म्याला ओळखा. आत्मा तुमच्या शब्दामध्ये येणार नाही, म्हणून शब्दांनी आत्म्याचं वर्णन होत नाही, आणि आत्म्याचं वर्णन शब्दांनीच होत नाही, तर मग तुम्ही सच्चिदानंद नाव तरी कसं काय लावता? असा प्रकार हा सुंदर विषय. असं विवरण कधी ऐकायला मिळणार नाही. आपण नुसतं भजन म्हणत असतो, सच्चिदानंद अमुक ढमुक काय देवाला नाव अनेक देत असतो, म्हणत असतो, म्हणून बसतो मी देवाची नावं सगळी. अरे देव तसा नाही रे, तसा नाही रे, तो आत्मा तसा नाही रे, कशाला तुम्ही ती नावं देताय त्याला? खरं आत्मस्वरूप ओळखा. आणि हे खरं आत्मस्वरूप आपल्यालाच का सांगायचं, तर साधकांनाच हे शक्य आहे. कारण साधकांची ही जी साधना आहे, शक्तीची साधना, या साधनेनं आत्म्याचं स्वरूप प्रगट होणार आहे त्यांना, आणि ते आत्म्याचं स्वरूप या साधनेनेच प्रगट होईल. कारण ती जी शक्ती आहे आत्म्याची, ती त्या आत्म्याच्या शक्तीप्रमाणेच तिची शक्ती आणि तो शक्तिमान सारखेच आहेत ना. हे पहिल्या प्रकरणामध्ये किती ज्ञानोबाने आपल्याला समजेल ना. म्हणून साधकांच्या दृष्टीनं ज्ञानोबांचा हा ग्रंथ अतिशय लाभदायक आहे, महत्वाचा आहे. म्हणून हा ऐकलाच पाहिजे साधकांनी. आणि हा जर साधकांनी ऐकला नाही, मग चाललंय परंपरेनं जे सगळं जग म्हणताना बाकीचे, तसं हाही म्हणत असतो. म्हण बाबा, तुला जर आत्मा ओळखता येत नाही, तुझ्या आत्म्याला सगळ्यांच्या लोकांमध्ये आणून टाकलं, सगळ्यांसारखं म्हणून टाकलं. जसं तुम्ही पाट्यावर ते वाटता ना मसाला, त्याच्यामध्ये काय काय टाकता, सगळे पदार्थ टाकतात, घासतात त्याला पाट्यावर, चिरडतात त्याला. तसं आत्म्याला रगड नाही मग त्या सगळ्या शब्दांमध्ये. काय अर्थ झाला त्याला? आत्मा तसा आहे का? आत्मा भिन्न. म्हणून आत्म्याला ओळखा.
आत्मा तसा नाही, कुठल्याही शब्दांनी तो व्यक्त होणारा नाही. आत्म्याचं स्वरूप शब्दांनी सांगताच येत नाही. अवाच्य आहे तो, निर्वाच्य आहे तो, अशब्द आहे तो, निशब्द आहे तो. किती सांगावं त्याच्याबद्दल. म्हणून त्या आत्म्याला ओळखा हे ज्ञानोबांना वारंवार साधकांना सांगायचं. तेव्हा असं सांगायची वेळ आता संपली. 4-5 ओव्या झाल्या आहेत आपल्या दृष्टांताच्या. ज्ञानोबांनी त्या सुंदर दृष्टांत दिले आणि या दृष्टांतांनी त्यांनी आपल्याला आत्म्याचं जे स्वरूप आहे ते दाखवलेलं आहे. उद्याला आपण पुढची 6वी ओवी पाहू. हा सुंदर ग्रंथ आहे, हा ऐकला पाहिजे. आणि हा जो बोध आहे ना, हा ठसला पाहिजे. हो, आता इथं आपण ऐकून घेतलं, बाहेर गेलं की गेलं सुटून चाललंय. इतर लोक जसं म्हणतात तसंच चाललंय. काय होतं म्हणजे तुम्ही जेव्हा ते ऐकता ज्ञानोबांचं प्रवचन, त्यावेळेला ज्ञानोबाच्या विचाराशी सहमत होता आणि बाहेर गेला की जगाच्या मताशी सहमत होऊन जातात. मग काय केला होता? मग तुम्ही कधी ठिकाणावर आपण आता म्हणून हा जो आत्मबोध आहे, आत्मानुभव आहे ज्ञानोबांचा, ग्रंथाचं नावच त्यांनी म्हणजे अमृतानुभव दिलेले अनुभव, अमृताचा अनुभव आहे हा. तेव्हा हा अनुभव सगळ्या साधकांना मिळाला पाहिजे अशी ज्ञानोबांची इच्छा आहे. तेव्हा तो लाभो सगळ्यांना. त्यांची कृपा आहे, ज्ञानोबांची कृपा आहे आपल्यावर. तेव्हा नमस्कार करू. आजच्या सत्संगाला विश्राम देऊया. हरिओम.